ठीक आहे. तर आता आपण बघणार आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन विथ द हेल्प ऑफ रॉड. ठीक आहे. तर यामध्ये एक महत्वाचा कन्सेप्ट जो आहे की स्ट्रिंग असेल तर काय फरक पडेल आणि रॉड असेल तर काय फरक पडेल. तर आपण बघूया. स्ट्रिंग असेल तर काय फरक आणि रॉड असेल तर काय फरक. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस स्ट्रिंग असेल, ठीक आहे, जर स्ट्रिंग असेल आणि ती जर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर ॲट हायेस्ट पॉइंटला व्हेलॉसिटी झिरो होऊ शकते का? नाही. महत्वाचं, स्ट्रिंग जर असेल तर स्ट्रिंग मध्ये व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, सध्या काय बघत आहे आपण? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन साठी जर स्ट्रिंग यूज केलं आपण तर ॲट हायेस्ट पॉइंट व्ही इज नॉट और शुड नॉट बी इक्वल टू झिरो. मग इथे झिरो काय कन्सिडर केलं होतं आपण? तर टेन्शन इज इक्वल टू झिरो कन्सिडर केलेलं होतं. ही कंडिशन आपण कन्सिडर केलेली होती. मग हीच कंडिशन जर समजा आपण एक रॉड घेतलेला आहे, रॉड म्हणजे समजा सेम ना, पॉइंटर घेतलेला आहे, त्याला आपण इथे काहीतरी वजन बांधलेलं आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल समजा हा रॉड आहे, याला हे वजन बांधलेलं आहे, हा असा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. ठीक आहे. आता ज्यावेळेस असा वर येईल, त्या वर येत असताना जर याची व्हेलॉसिटी झिरो जरी झाली, ठीक आहे, तर ड्यू टू मुवमेंट ऑफ एनर्शिया काय होईल? समोर चालला जाईल. आता व्हॉट इज मुवमेंट ऑफ एनर्शिया, तर तोच आपला पुढचा पार्ट आहे रोटेशनल मोशन मधला. ठीक आहे. त्यामध्ये असं लक्षात घ्या, फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही सायकल चालवत आहात आणि तुम्ही पॅडल मारणे बंद जरी केलं, बरोबर आहे, तर त्या कंडिशन मध्ये काय होईल? तुम्ही पुढे चालत राहा, बरोबर आहे. सो काय होईल? तुमचा मुवमेंट ऑफ एनर्शिया काय करेल? तुम्हाला समोर नेईल. किंवा पंख्याचं बटन, सिलिंग फॅनचं पंख्याचं बटन आपण जर बंद केलं, बरोबर आहे, तर पंखा अचानक बंद होतो, एकदम बंद होतो का? नाही बंद होतो. ठीक आहे. तो काय होतो? फिरत राहतो. ऍट द सेम टाइम जर समजा हा एक पॉइंटर आहे, ठीक आहे, सॉरी, ठीक आहे, रॉड आहे आणि त्याला आपण काहीतरी वजन बांधलेलं आहे, हा जर असं फिरत 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 इथपर्यंत आला आणि व्हेलॉसिटी झिरो जरी झाली तरी काय होईल? तो म्हणजे व्हेलॉसिटी आपण कमीत कमी त्याची व्हेलॉसिटी झिरो जरी कन्सिडर केली तर काय होईल? तो मुवमेंट ऑफ इनर्शियाने समोर जाईल, बरोबर आहे. आता पहा, इथे टेन्शन झिरो नाही होणार, काय होईल? व्हेलॉसिटी झिरो. म्हणजे मला म्हणायचं असं आहे की जर, ठीक आहे ना, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बाय युझिंग रॉड जर असेल, ठीक आहे ना, पहा, बाय युझिंग रॉड जर असेल, ठीक आहे ना, आपण इथे, ठीक आहे, असं एक हे अप्लाय केलेलं आहे, ठीक आहे ना, ठीक आहे, इथे आपण असं एक वस्तू बांधलेली आहे. ठीक आहे. तर इथे आपण व्ही इज इक्वल टू झिरो कन्सिडर करू शकतो. इथे टेन्शन आता झिरो होणार नाही. पुन्हा गोष्ट लक्षात घ्या की इथे स्ट्रिंग जर असेल, पहा हे काय आहे? रॉड आहे. जर स्ट्रिंग असेल तर स्ट्रिंग मध्ये टेन्शन इज इक्वल टू झिरो होऊ शकते. कमीत कमी टेन्शन किती असू शकते? झिरो. पण व्हेलॉसिटी ही झिरो असू शकणार नाही. बट रॉड जर असेल तर रॉड मध्ये व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये ऍट हायेस्ट पॉइंट, ऍट पॉइंट एच, व्हेलॉसिटी कॅन बी झिरो बट टेन्शन शुड नॉट बी इक्वल टू झिरो. आलं लक्षात? किंवा टेन्शन झिरो असू शकणार नाही. आलं लक्षात? स्ट्रिंग साठी टेन्शन विल बी इक्वल टू झिरो, रॉड साठी व्ही इज इक्वल टू झिरो ऍट पॉइंट एच म्हणजे हायेस्ट पॉइंट. आलं लक्षात? सो हा कन्सेप्ट वापरून आपण सेम जसं स्ट्रिंग साठी व्हेलॉसिटी टेन्शनचे इक्वेशन काढलेले आहेत तसे आपण याच्यासाठी काढूया. ठीक आहे. पहा, कन्सेप्ट लक्षात आलेला आहे. आता आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे की व्हेलॉसिटी ही काय कन्सिडर करायची आहे? झिरो कन्सिडर करायची आहे रॉड साठी, बरोबर आहे, रॉड साठी. मग सगळ्यात सुरुवातीला आपण कन्सिडर करूया, ठीक आहे, की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म होत आहे. ठीक आहे. तिथे एक रॉड आहे, ठीक आहे, ते हा रॉड आहे, हा फिक्स आहे मध्ये, आणि याला इथे काय आहे? एक वस्तू अशी फिक्स केलेली आहे. ठीक आहे. आपण इथे काय केलेलं आहे? ही वस्तू इथे फिक्स केलेली आहे. ठीक आहे. हा रॉड सुद्धा असा, ठीक आहे, असा हा रॉड आहे आणि त्याला वर आपण ती वस्तू फिक्स केली आहे आणि तो काहीतरी व्हेलॉसिटीने जात आहे. पुन्हा आपण कन्सिडर करू, ही हा हायेस्ट पॉइंट आहे सगळ्यात वरचा, हा लोएस्ट पॉइंट आणि हा मिड पॉइंट. ठीक आहे. मग आपण स्ट्रिंगच्या इक्वेशन मध्ये इक्वेशन काढलेलं आहे की ऍट हायेस्ट पॉइंट टेन्शनचं इक्वेशन आपण काढलेलं आहे. लक्षात आहे तुमच्या? काय आहे? टी इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर मायनस mg काढलेलं आहे आपण.
ठीक आहे, तेच इक्वेशन आपण इथे वापरूया, कारण की त्या इक्वेशन मध्ये फरक पडत नाही, फक्त काय फरक पडत आहे व्हेलॉसिटीचा. आलं लक्षात. इथे टेन्शन, कारण की टेन्शन झिरो वगैरे इथे काही होते का नाही, इथे व्हेलॉसिटी मध्ये फरक पडत आहे. ठीक आहे, सो आपण ते इक्वेशन वापरू शकतो. सो ऍट पॉइंट एच टेन्शन एच इज इक्वल टू किती येईल, टेन्शन ऍट पॉइंट एच इज इक्वल टू किती येईल, mvh स्क्वेअर अपॉन आर मायनस mg. बरोबर आहे, टेन्शन mv स्क्वेअर अपॉन आर मायनस mg. ठीक आहे, यामध्ये ऍट हाइट h वेलोसिटी विल बी 0. ऍट हाइट h वेलोसिटी विल बी 0. बरोबर आहे. सो इथे जर मी असं लिहिलं th इज इक्वल टू mvh 0 r vh, मी पुन्हा पुन्हा सांगत आहे की फॉर रॉड साठी ऍट हायेस्ट पॉइंट vh काय असणार 0. हा कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे 0 जरी असेल तरी काय होईल की मोशन परफॉर्म होऊ शकेल. ठीक आहे, मायनस mg. ठीक आहे, सो 0 मल्टीप्लाइड बाय एनी व्हॅल्यू 0, सो मायनस mg. सो टेन्शन ऍट पॉइंट h इज मायनस mg. बरोबर आहे, लक्षात आलेलं आहे. आता या ठिकाणी एक कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यावा लागेल, नॉर्मल रिएक्शनचा. ठीक आहे, आता नॉर्मल रिएक्शन काय आहे तर पहा, जर एखादा सरफेस असेल त्यावर जर एखादी वस्तू ठेवलेली असेल, बरोबर आहे, तर फॉर एक्झाम्पल या समजा एक टेबल आहे असं कन्सिडर करा. ठीक आहे, पहा कन्सिडर करा की एक टेबल आहे. ठीक आहे, हा टेबल आहे, या टेबलवर एक वस्तू ठेवलेली आहे. ठीक आहे, या वस्तूचं वजन काय करेल, त्याला खाली ओढेल mg ने. पण ही वस्तू टेबलवर ठेवलेली असल्यामुळे खाली पडत आहे का नाही. मग जर ही वस्तू या टेबलवर mg एवढा फोर्स अप्लाय करत असेल तर हा टेबल सुद्धा त्याला धरून ठेवण्यासाठी एक्झॅक्टली अपोजिट फोर्स अप्लाय करत असेल. मग तो जो फोर्स असतो त्या फोर्स, ठीक आहे ना, हा ठीक आहे, पहा थोडीशी व्यवस्थित डायग्राम काढते. ठीक आहे, काय होईल, हा डाऊनवर्ड फोर्स अप्लाय करेल, तर टेबल जो आहे तो त्या या वस्तूला धरून ठेवण्यासाठी एक्झॅक्टली अपोजिट अपवर्ड फोर्स अप्लाय करेल. त्याच फोर्सला आपण म्हणतो नॉर्मल रिएक्शन. हा जो फोर्स खाली ओढत आहे त्याचं वजन, त्या वजनाला अपोज करण्यासाठी टेबल त्याला धरून ठेवण्यासाठी त्याला अपवर्ड फोर्स अप्लाय करेल. आणि हे दोन फोर्स ज्यावेळेस इक्वल होतील त्यावेळेस काय होईल, ही वस्तू तिथल्या तिथे राहील. फॉर एनी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. आणि हा जो फोर्स असतो, हा फोर्स, हा जो कॉन्टॅक्ट सरफेस असतो याला काय असतो, परपेंडिक्युलर नॉर्मल, म्हणून त्याला म्हणतात नॉर्मल रिएक्शन. आलं लक्षात, समजलं. मग इथे या कंडिशनला या वस्तूवर अप्लाय होणारा डाऊनवर्ड फोर्स कोणता आहे, mg. बरोबर आहे, आणि अपवर्ड फोर्स कोणता येईल, नॉर्मल रिएक्शन. आलेला आहे. सो इथे आपण असं लिहू शकतो की नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू mg. हा कन्सेप्ट आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे. आलं लक्षात, समजलेला आहे. बरोबर आहे. सो आपल्याला दोन गोष्टी समजल्या, टेन्शन किती असेल मायनस mg, आणि नॉर्मल रिएक्शन एक कन्सेप्ट यावर येईल तो किती असेल mg. आलं लक्षात. आता हे तर झालं टेन्शन. बरोबर आहे. आता वेगवेगळ्या पॉइंटला टेन्शन काढायचं असेल तर आधी आपल्याला त्याची व्हेलॉसिटी माहित असणे आवश्यक आहे या कंडिशन मध्ये. बरोबर आहे. तर आधी आपण या कंडिशन मध्ये काढूया वेगवेगळ्या पॉइंटला असलेली त्याची लिनियर व्हेलॉसिटी. ठीक आहे. पहा, ठीक आहे. आता यामध्ये पुन्हा आपण तो कन्सेप्ट की फॉर एनी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपण यूज करणार आहे. की लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय, टोटल एनर्जी ऍट एनी पॉइंट विल बी इक्वल टू 0. ठीक आहे. पहा, सो ठीक आहे. सो आपण काढूया व्हेलॉसिटी. आता ऍट हायेस्ट पॉइंट व्हेलॉसिटी तर आपल्याला मिळालेली आहे, आपण काढूया ऍट लोएस्ट पॉइंट. सो व्हेलॉसिटी म्हणजे टोटल एनर्जी at highest point will be equal to total energy at lowest point. आपण काय काढत आहे सध्या, आता काढत आहे आपण लिनियर व्हेलॉसिटी. पुन्हा पहा, स्ट्रिंगच्या कंडिशन मध्ये आपण काय केलं होतं, आधी टेन्शनचे इक्वेशन्स काढून घेतले होते आणि त्यानंतर आपण व्हेलॉसिटी काढली होती. बरोबर आहे. पण इथे आपल्याला त्या व्हेलॉसिटी म्हणजे वेगवेगळ्या पॉइंटला
टेन्शन काढण्यासाठी आपल्याला आधी त्यांच्या लिनियर व्हेलॉसिटी आवश्यक असणे माहिती असणे आवश्यक आहे. म्हणून आपण इथे काय करत आहे, लिनियर व्हेलॉसिटी काढत आहे. लिनियर व्हेलॉसिटी काढण्यासाठी सेम कंडिशन की टोटल एनर्जी ॲट एनी पॉइंट रिमेन कॉन्स्टंट, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. सो पुन्हा पहा, रॉड साठी टोटल एनर्जी ॲट हायेस्ट पॉइंट विल बी इक्वल टू टोटल एनर्जी ॲट लोएस्ट पॉइंट. पुन्हा टोटल एनर्जी ही तयार होते कायनेटिक एनर्जी पासून, ठीक आहे, आणि पोटेन्शियल एनर्जी पासून विल बी इक्वल टू, ठीक आहे. सो कायनेटिक एनर्जी ॲट लोएस्ट पॉइंट प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट लोएस्ट पॉइंट. आता ह्या व्हॅल्यू आपण एका साईडला काढून घेऊ, त्यानंतर इथे पुट अप करू. पहा, ॲट पॉइंट एच कायनेटिक एनर्जी विल बी m हा m vh स्क्वेअर. आता या कंडिशन साठी रॉड साठी पहा, रॉड साठी vh इज इक्वल टू किती आहे, 0, बरोबर आहे. सो इथे काय होईल, हाफ m 0 स्क्वेअर. सो टोटल व्हॅल्यू इज कायनेटिक एनर्जी इज 0 ॲट हायेस्ट पॉइंट, बरोबर. पोटेन्शियल एनर्जी काढूया. पोटेन्शियल एनर्जी इज mgh. ही हाईट किती असेल, पुन्हा r plus r, so twice r. So mg into twice r, so will be equal to twice mgr. Potential energy at highest point. At lowest point काढूया. Kinetic energy half m vl square. ही व्हॅल्यू तर काढायची आहे ना, बरोबर आहे. पहा, नंतर पोटेन्शियल एनर्जी mgh या पॉइंटला हाईट किती असेल, 0, कारण की इथून स्टार्टच होणार आहे ना. सो हाईट किती आहे, 0. सो mg इंटू 0, सो 0 पोटेन्शियल एनर्जी ॲट लोएस्ट पॉइंट, ठीक आहे. या सगळ्या व्हॅल्यू काय करू आपण इथे पुटअप करूया. कायनेटिक एनर्जी ॲट हायेस्ट पॉइंट, कायनेटिक एनर्जी ॲट हायेस्ट पॉइंट किती आहे, 0. पोटेन्शियल एनर्जी ॲट हायेस्ट पॉइंट, पोटेन्शियल एनर्जी ॲट हायेस्ट पॉइंट ट्वाइस mgr is equal to kinetic energy at lowest point काढायची आपल्याला, हाफ m vl स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट लोएस्ट पॉइंट 0, ठीक आहे. आता आपण सॉल्व करूया. ठीक आहे. सो 0 0 इथं निघून जातील, ट्वाइस mgr प्लस ट्वाइस m vl स्क्वेअर. m कॅन्सल होईल, हा 2 इकडे मल्टिप्लिकेशन राहील. सो किती येईल, 4gr इज इक्वल टू vl स्क्वेअर. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड इन स्क्वेअर रूट ऑफ 4gr, बरोबर आहे. आता 4 चा स्क्वेअर रूट आपण बाहेर घेऊ शकतो, ठीक आहे, आणि ही व्हॅल्यू मी इकडे घेतो. पहा, इन स्क्वेअर रूट ऑफ 4gr. सो v विल बी ट्वाइस gr, पण v कोणता आहे, ॲट लोएस्ट पॉइंट, ॲट लोएस्ट पॉइंट, लोएस्ट पॉइंट. सो पहा, at highest point vh is equal to 0, at lowest point vl is equal to twice in square root of gr, ठीक आहे. तर हे झालेलं आहे at lowest point. आता सेम कंडिशन वापरून आपण at मिड पॉइंट व्हॅल्यू काढू शकतो का, ऑब्विसली काढू शकतो. आपण कशी काढायची आपण बघूया. पहा, ठीक आहे. पहा, पुन्हा लक्षात घ्या एक सिंपल कन्सेप्ट. स्ट्रिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असेल की रॉड सर्क्युलर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असेल, टेन्शन काढण्यासाठी 2 कंडिशन. स्ट्रिंग साठी टेन्शन काढायचं असेल तर टेन्शन विल बी इक्वल टू 0, ठीक आहे, आणि रॉड साठी काढायचं असेल तर VH विल बी इक्वल टू 0. आलं लक्षात. टेन्शन त्यामध्ये आपल्याला 2 कंपोनंट डिवाइड करून स्ट्रिंग मध्ये आपण ते काढू शकतो. रॉड मध्ये आपल्याला VH इज इक्वल टू 0 कन्सिडर करावं लागतं. दोन्हीही कंडिशन मध्ये म्हणजे स्ट्रिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, रॉड सर्क्युलर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये टोटल एनर्जी कॉन्झर्वेशनचा लॉ आपल्याला वापरावा लागणार आहे. कशासाठी, लिनियर व्हेलॉसिटी काढण्यासाठी. आलं लक्षात. सो हे लक्षात ठेवा. पहा, तर पुन्हा टोटल एनर्जी ॲट लोएस्ट पॉइंट, टोटल एनर्जी ॲट मिड पॉइंट, बरोबर आहे. पहा, आता लोएस्ट पॉइंटला सो पुन्हा कायनेटिक एनर्जी काय काढत आहे आपण, आता काय काढत आहे, टोटल एनर्जी ॲट मिड पॉइंट, म्हणजे आपल्याला व्हेलॉसिटी काढायची आहे ॲट मिड पॉइंट, ठीक आहे. पहा, प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट
lowest point will be equal to, sorry, kinetic energy at midpoint plus kinetic energy at टोटल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी at lowest point. ठीक आहे, हे काय काढायचं आपण, 2 मिनिट, हे काय काढायचं आपण, v at midpoint, velocity at midpoint आपण काढत आहे. मग काय वापरलं आपण त्यासाठी, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, टोटल एनर्जी at any point is equal to same, remain same. So total energy kinetic energy plus potential energy, total energy kinetic energy plus potential energy. पुन्हा या दोघांच्या व्हॅल्यू काढून घेऊया आपण. बघ, at lowest point कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही एल स्क्वेअर, बरोबर आहे, बट हाफ एम व्ही एल ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. याचा जर मी स्क्वेअर केला तर काय होईल, याचा स्क्वेअर होईल आणि हा स्क्वेअर रूटच्या बाहेर. सो काय एम इंटू 4 जी आर, 2 2 कॅन्सल होईल. ठीक आहे, मी थोडंसं इथे लिहितो, याच्या एका खाली एक लिहितो, हाफ एम इंटू 4 जी आर, 2 याला डिवायडेशन मध्ये जाईल, सो ट्वाइस जी आर. सो कायनेटिक एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट, पोटेन्शियल एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट एम जी एच, एम जी हाइट किती आहे 0, सो पोटेन्शियल एनर्जी इज 0 ऍट लोएस्ट पॉइंट. ऍट हायेस्ट पॉइंट काढूया, कायनेटिक एनर्जी ऍट हायेस्ट पॉइंट हाफ, सॉरी at midpoint काढत आहे ना आपण, सॉरी midpoint. सो हाफ एम व्ही एम स्क्वेअर ही व्हॅल्यू तर काढायची आपल्याला, बरोबर आहे. नंतर पोटेन्शियल एनर्जी ऍट मिड पॉइंट एम जी एच. आता इथे हाईट किती असेल, ही हाईट किती असेल, जेवढी रेडियस असेल तेवढी आर, ही आर. सो एम जी आर, या सर्व व्हॅल्यू पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जीच्या व्हॅल्यू आपण इथे पुट अप करू. सो कायनेटिक एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट किती आहे, ट्वाइस जी आर प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट 0 इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऍट मिड पॉइंट हाफ एफ वी एम स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट मिड पॉइंट एम जी आर. ठीक आहे, ठीक आहे. आता सॉल्व करून घेऊया. ट्वाइस जी आर, ठीक आहे, सॉरी इथे एम जी आर, सॉरी ट्वाइस एम जी आर. कायनेटिक एनर्जी काय आहे, तर कायनेटिक एनर्जी फॉर्म्युलाच काय आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर. व्ही ची व्हॅल्यू जर आपण ठेवली तर काय एम त्यामध्ये येईल. सो ट्वाइस एम जी आर. ठीक आहे, एम जी आर, इथे हाफ एफ व्ही एम स्क्वेअर प्लस एम जी आर. पुन्हा तीच प्रोसेस, multiplying both side by 2, multiplying right hand side and left side by 2. तर जर मी याला 2 ने मल्टिप्लाय जर केलं, बरोबर आहे, इथे किती होतील 4 mgr, हा 2 2 कॅन्सल होईल, इथे काय होईल m vm स्क्वेअर प्लस ट्वाइस mgr. हे ट्वाइस mgr या साइडला आले तर काय होतील 4 mgr minus twice mgr, so mv m square. आता हे mgr म्हणजे काय, 4x minus twice x, किती होतील twice x, बरोबर. सो twice mgr is equal to mvm square. m पुन्हा कॅन्सल, सो vm square is equal to twice gr. Therefore v taking square root of both side is equal to twice gr. ठीक आहे, सो आपण ही व्हॅल्यू इथे लिहूया, vm is equal to in square root of twice g. अशा प्रकारे आपण तिन्ही पॉइंट म्हणजे हायेस्ट पॉइंट, लोएस्ट पॉइंट आणि मिड पॉइंट काय काढलेले, आपण वेलोसिटी काढलेला आहे फॉर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन फॉर रॉड. ठीक आहे, फॉर रॉड. ठीक आहे, हे तर झालं व्हेलॉसिटीज. आता आपण काढूया वेगवेगळ्या पॉइंटला असलेलं टेन्शन, किंवा आपण असं म्हणूया की यांच्या टेन्शन मध्ये जो फरक पडत आहे ते. ठीक आहे,
तर दोन कंपॅरिझन आपल्याला करावं लागणार आहेत की टेन्शन ॲट लोएस्ट पॉइंट मायनस टेन्शन ॲट हायेस्ट पॉइंट, हे कंपॅरिझन आपल्याला करावं लागणार आहे. आणि टेन्शन ॲट लोएस्ट पॉइंट मायनस टेन्शन ॲट मिड पॉइंट असं कंपॅरिझन आपण त्यामध्ये करणार आहे. ठीक आहे, पहिले आपण घेऊया टेन्शन ॲट हायेस्ट पॉइंट आणि टेन्शन ॲट लोएस्ट पॉइंट. ठीक आहे, सो टेन्शनचा फॉर्म्युला mv² मायनस mg. बट हा आहे हायेस्ट पॉइंट साठी, हा कुठे आहे हायेस्ट पॉइंट साठी. ॲट लोएस्ट पॉइंट mv² प्लस mg. आता तुम्ही कन्फ्युज नका हो की हा फॉर्म्युला आपण आता सध्याचा शोधला नाही, हा आपण स्ट्रिंग साठी काढलेला आहे. पहा, स्ट्रिंग साठी आपण फॉर्म्युले लिहिले होते, बरोबर आहे. सगळ्यात लोएस्टला खूप जास्त होतं mv² प्लस mg असं लिहिलं होतं. मिड पॉइंटला mv², बरोबर आहे. आणि हायेस्ट पॉइंटला काय लिहिलं होतं mv² मायनस 1. सो टेन्शन ॲट मिड पॉइंट किती असेल mv². ह्या कंडिशन आपण लिहिलेल्या आहे. ठीक आहे, सो ती डायग्राम तुम्हाला काढून दिली होती. पुन्हा सगळ्यात शेवटी मी तुम्हाला ह्या दोन्ही डायग्राम काढून देणार आहे व्यवस्थित. ठीक आहे, सो लक्षात असू द्या. ठीक आहे, सो टेन्शन ॲट लोएस्ट पॉइंट किती आहे. टेन्शन ॲट लोएस्ट पॉइंट mvl², velocity at lowest point, mv²/r plus mg minus mvh. इथे काय होतं at lowest point tension at highest, so h/r minus mg. At lowest point mv²/r plus mg, at highest point mv²/r मायनस mg. सॉल्व करून घेऊया. ठीक आहे, आपल्याकडे व्हॅल्यू आहेत, व्हॅल्यू आपण इथे पुटअप करू शकतो. सो vl² किती आहे vl² किती आहे 4gr. सो 4gr बरोबर आहे, डिवाइडेड बाय r प्लस mg मायनस vh 0 डिवाइडेड बाय r मायनस mg. ठीक आहे, पुन्हा हे सॉल्व करूया. सॉरी r आणि r कॅन्सल होऊ शकतो इथे, बरोबर आहे. सो काय येईल m4mg प्लस mg मायनस इन ब्रॅकेट मध्ये 0 मल्टिप्लाइड बाय एनी व्हॅल्यू 0 अँड 0 डिवाइडेड बाय एनी व्हॅल्यू 0 मायनस mg. बरोबर आहे. आता 0 तर कॅन्सल होऊन जाईल, मायनस मायनस प्लस. सो काय होईल 4mg प्लस mg मायनस मायनस 0 तर निघून जाईल ना, मायनस मायनस प्लस mg. 4mg 1mg प्लस 1mg किती होईल 6mg. सो टेन्शन ॲट लोएस्ट पॉइंट मायनस टेन्शन ॲट हायेस्ट पॉइंट. बरोबर आहे. हो, आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये यांना वेगवेगळे पॉइंट्स दिलेले आहेत. जसं फॉर एक्झाम्पल काही वेळेला इथे बी हा ए असं दिलेलं आहे. सो टेन्शन असं सुद्धा असेल की टेन्शन ॲट बी, सो टेन्शन ॲट ए, किंवा टेन्शन ॲट ए मायनस टेन्शन ॲट बी. जे काही नाव तिथे दिलं असेल त्यानुसार ते कंडिशन्स येतील. ठीक आहे, सो आपण लक्षात ठेवण्यासाठी लोएस्ट पॉइंट हायेस्ट पॉइंट लवकर लक्षात येतात, त्यासाठी आपण ही कंडिशन घेतलेली आहे. ठीक आहे, आलं लक्षात. ठीक आहे, आपण कोणतं कंपॅरिझन घेतलं लोएस्ट टू हायेस्ट, बरोबर आहे. आता आपण घेऊया लोएस्ट टू मिड पॉइंट, बरोबर आहे. आलं लक्षात. ठीक आहे, म्हटलं तर आपण एका साईडला ते लिहून घेऊया. ठीक आहे, की टेन्शनचं कंपॅरिझन किती होतं, या साईडला आपण इथे लिहून घेऊया की टेन्शन ॲट लोएस्ट टू टेन्शन ॲट हायेस्ट किती आहे 6mg, बरोबर आहे. त्यांच्याबद्दल डिफरन्स. तर आता आपण घेऊया सेकंड, टेन्शन ॲट लोएस्ट पॉइंट मायनस टेन्शन ॲट मिड पॉइंट. सो टेन्शनचा फॉर्म्युला काय असतो mv²/r मायनस mg, बट वेगवेगळ्या ठिकाणी तो वेगवेगळा आहे. स्ट्रिंग साठी लक्षात ठेवा
आणि रॉड साठी सुद्धा आपण तेच वापरू शकतो, बरोबर आहे का? सो टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंट mv² अपॉन r प्लस mg, ठीक आहे, बट लोएस्ट पॉइंट आहे म्हणून l मायनस, ठीक आहे. टेन्शन ऍट मिड पॉइंट काय होतं? सो mv² ओनली काय होतं? mv² अपॉन r, सो ऍट मिड पॉइंट, बरोबर. त्यामध्ये mg नव्हती, ही कंडिशन त्यामध्ये नव्हती. पहा स्ट्रिंगचं एक्झाम्पल मध्ये बघा, बरोबर आहे. पुन्हा आपण यामध्ये व्हॅल्यू ठेवूया mvl². vl² काय आहे? 4gr अपॉन r प्लस mg मायनस mvm. vm किती आहे? स्क्वेअर रूट ऑफ gr. vm चा स्क्वेअर जर केला तर स्क्वेअर रूट निघून जाईल, ट्वाइस gr. सो ट्वाइस gr डिवाइडेड बाय m, सॉरी डिवाइडेड बाय r. सो r कॅन्सल, r कॅन्सल, बरोबर आहे. काय येईल? 4mg प्लस mg मायनस, ठीक आहे, ठीक आहे. आपण सध्या मायनस मध्ये हे करूया. पहा ट्वाइस gm, ठीक आहे ना, ट्वाइस mg. इथे काय आहे? प्लस आहे, बरोबर आहे. हे काय आहे? प्लस आहे, बरोबर. प्लस मायनस मायनस, यांची ऍडिशन जर केली तर 5mg minus minus plus twice mg, so it will be 3mg. So tension between lowest and tension between midpoint will be 3mg, बरोबर आहे. सो पुन्हा आपण इथे लिहून घेऊ शकतो की टेन्शन ऍट लोएस्ट टू टेन्शन ऍट मिड पॉइंट विल बी इक्वल टू 3mg. आलं लक्षात? सो अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या टेन्शन आणि व्हेलॉसिटीज आपण रॉड साठी काढलेल्या आहेत, बरोबर आहे. आता पुन्हा लक्षात घ्या की आपण जे काही आतापर्यंत बघत होतो ते काय होतं? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, बरोबर आहे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, ठीक आहे. आता या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये दोन भाग बघितलेत आपण, बरोबर आहे. 2 मिनिट. एक बघितलं आपण स्ट्रिंग साठी, बरोबर आहे, आणि दुसरं बघितलेलं आहे रॉड साठी. आता मी जी डायग्राम तुम्हाला काढून देणार आहे ती शांततेने व्यवस्थित प्रकारे तुम्ही नोट डाऊन करा, ठीक आहे. पहा, तर इथे आपण घेऊया स्ट्रिंग मध्ये व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असेल तर 3 पॉइंट्स आहेत आपल्याकडे. लोएस्ट पॉइंट, मिड पॉइंट, हायेस्ट पॉइंट, बरोबर आहे. ऍट लोएस्ट पॉइंट tension will be mv² upon r plus mg. Tension at midpoint mv² upon r, बरोबर आहे. At highest point mv² upon r minus mg, ठीक आहे. स्ट्रिंग साठी बघत आहे ना, स्ट्रिंग साठी, बरोबर आहे ना. स्ट्रिंग साठी पहा, फॉर एक्झाम्पल आपण इथे कन्सिडर करूया. पहा मी, ठीक आहे ना, स्ट्रिंग साठी कन्सिडर करत आहे आपण. व्हेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट किती आहे? इन स्क्वेअर रूट ऑफ 5gr. व्हेलॉसिटी ऍट मिड पॉइंट किती आहे? 3gr. व्हेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंट किती आहे? gr. स्ट्रिंग साठी, ठीक आहे. आता आपण घेऊया रॉड साठी, ठीक आहे ना. रॉड साठी, ठीक आहे. मी डायग्राम तुम्हाला व्यवस्थित काढून देतो, ठीक आहे ना. ठीक आहे. पुन्हा तेच हायेस्ट, मिड पॉइंट अँड लोएस्ट पॉइंट, ठीक आहे. यामध्ये VL किती आहे? ट्वाइस इन स्क्वेअर रूट ऑफ GR. VM किती आहे? VM किती आहे? इन स्क्वेअर रूट ऑफ ट्वाइस GR. इथे VH किती आहे? 0. ही खूप महत्वाची कंडिशन आहे. कशासाठी?
रॉड साठी हा आता आपण काय घेत आहे रॉड बरोबर आहे. तर स्ट्रिंग साठी वेगळे इक्वेशन्स रॉड साठी वेगळे इक्वेशन्स त्यातल्या त्यात रॉड साठी सगळ्यात महत्वाचं रॉड साठी टेन्शन डिफरन्स बिटवीन TH अँड TL अँड TH 6 mg बरोबर आहे आणि टेन्शन बिटवीन लोएस्ट अँड मिड पॉइंट विल बी इक्वल टू 3 mg. ठीक आहे. सो अशा प्रकारे या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन फॉर स्ट्रिंग अँड फॉर रॉड तुम्ही हे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. कारण की याच फॉर्म्युलाच्या सहाय्याने तुम्ही किंवा असे डायग्राम जर तुम्ही काढून घेतले व्यवस्थित तर तुमच्या हे लक्षात राहते. ठीक आहे. चालेल. पुढचा जो टॉपिक आहे आपला तो आपण पुढच्या भागामध्ये डिस्कस करणार. ठीक आहे. छोटासा टॉपिक आहे की फॉर एक्झाम्पल जर मोशन जी असेल एखाद्या पार्टिकलची ती जर स्पियर ऑफ डेथ म्हणजे काय गोलाकार भाग आणि त्याच्या आतमध्ये जर ते फिरत असेल कन्सिडर करा की एक फुटबॉल आहे त्याच्या आतमध्ये एक पॉइंट फिरत आहे तर त्यावर काय व्हेलॉसिटी असेल किंवा त्यानंतर आहे एखादा जर कर्व्ड रस्ता जर असेल त्याच्या वरून जर व्हेकल जात असेल तर त्या ठिकाणी व्हेलॉसिटी काय असेल हा एक छोटासा टॉपिक आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार. ठीक आहे. चला तर हे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या बाकीचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.